घरात भाजीला काही नसेल त्यावेळी ना अगदी चमचमीत अशा भाज्या खाव्याशा वाटतात. बऱ्याचदा आपण पनीरला किंवा वेगवेगळ्या भाज्या खाऊन देखील कंटाळतो, पण ही मस्त एका पारंपरिक पद्धतीने केलेली भाजी आहे. नमस्कार, मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण एका मस्तपैकी माझ्या आजीच्या पद्धतीने केलेली भाजी बघतोय. भाजी अगदी साधी, सिंपल आणि घरातल्या साहित्यामध्ये बनते, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही केव्हाही आणि अगदी कधीही बनवू शकता. रेसिपी जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथं बघा मी एका डिशमध्ये अर्धी वाटी इतकं डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ घेतलं, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंगपूड, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा पण धनेजिऱ्याची पूड घातली आणि 2 छोटे चमचे आपण तेल वापरतोय. तेलामुळे काय होतं, ही रेसिपीला ना खुसखुशीत बनते. आता ना हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. हे जे आपण काही तेल वापरले ना हे संपूर्ण पिठाला असं एकसारखं लागलं गेलं पाहिजे. आता संपूर्ण तेल बघा हे पिठाला लावून घेतलं आणि थोडासा असा ओलसर असा गोळा पण तयार होतोय. आता आपण ना अगदी थोडं पाणी घालून नाही तर एक चांगला असा घट्टसर असा गोळा मळून घेतोय. लक्षात ठेवा, बेसन पिठामध्ये ना कधीही पाणी घालताना नेहमी काळजीने किंवा अंदाज घेऊन घालायचं, कारण बऱ्याच वेळी पाणी जास्त झालं की पुन्हा पीठ वाढवावं लागतं. तसं होऊ नये म्हणून अंदाज घेऊन इथं बघा मी पाण्याचा वापर केलाय. बऱ्याचदा असं होतं की काहीतरी वेगळं आणि चमचमीत खायचं असतं, पण काय बनवायचं किंवा कोणती भाजी बनवायची हे कळत नाही. अशावेळी ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. आता गोळा बघा घट्ट मळून तयार झाला. त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि अगदी तुम्हाला छोटे छोटे असे आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे. आता गोळे बनवताना गोळ्यांचा जो काही आकार आहे ना, तुम्ही गोल किंवा मग थोडासा लांबूड का देखील असा करू शकता, पण इथं माझी नेहमी आजीना अशी गोलाकार बनवायची आणि अगदी छोटे छोटे गोळे बनवायची, त्यामुळे ही रेसिपी खायला पण खूप मजा येते. आता जे काही मी प्रमाण सांगितलंय ह्या प्रमाणामध्ये आपण 3 ते 4 जणांसाठी ही भाजी बनवतोय. तुम्ही थोडं जास्त जणांसाठी जर ही भाजी बनवत असाल, थोडं याचं प्रमाण तुम्ही जास्त देखील घेऊ शकता. सगळे गोळे बघा माझे अगदी छानपैकी असे वळून तयार झालेले आहेत आणि त्यातलं जे थोडंसं जे पीठ होतं ना ते पण मी थोडं साईडला ठेवलेलं आहे. ते का आहे हे पण मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही हवं तर याचे पूर्ण गोळे देखील बनवून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीनं थोडंसं पीठ देखील ठेवू शकता. आता गोळे तयार आहेत तर आपण लगेचच पुढची कृती करूयात. तर इथं तर बघा मी वाटण बनवून घेतले. तर ह्यामध्ये ना मी पाव वाटी सुकं खोबरं, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे वाटून घेतलं. आता मुलांना सुट्ट्या सुरू झाल्यात आणि सुट्ट्यामध्ये मुलांना काहीतरी रोज वेगळं हवं असतं. अशा वेळी मी मुलांसाठी एक हेल्दी ऑप्शन घेऊन आले, तो म्हणजे हा डिझाईनचा गहू आणि रव्यापासून बनवलेला पास्ता. बऱ्याच वेळा आपण मैद्यापासून बनवलेले पदार्थ मुलांना देत नाही. अशा वेळी नक्की असे हे हेल्दी प्रोडक्ट्स देऊ शकतो. हा जो पास्ता ना हा 100% गहू आणि रव्यापासून बनला आहे. ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह किंवा कोणत्याही प्रकारचे फ्लेवर्स घातले नाही आहेत, त्यामुळे आपण मुलांना बिनधास्त हे प्रोडक्ट देऊ शकतो. ह्यांचे पास्ता किंवा अजून भरपूर प्रोडक्ट्स आहेत. जर तुम्हाला हे ऑर्डर करायचे असतील तर ह्याची लिंक पण मी तुम्हाला खाली दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हा पास्ता जो आहे तो ऑर्डर करू शकता. आणि तुम्ही जर ऑर्डर केला तर तुम्हाला हा पास्ता कसा वाटला हे पण मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. मी माझा पास्ता हा घरी ऑर्डर केला होता आणि माझ्या घरी मी सगळ्यांसाठी ट्राय केला, तर सगळ्यांना तो खूप आवडला. सगळ्यांनी तो खूप एन्जॉय केला आणि अजिबात ओळखू आला नाही की हा आपण गहू आणि रव्यापासून बनवलेला पास्ता खातोय. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या मुलांना ह्या सुट्टीमध्ये हा डिझाईनचा पास्ता नक्की ऑर्डर करू शकता. मटण तयार झाल्यानंतर लगेचच रेसिपी बनवू. त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक मी मोठाशी कढई किंवा पॅन ठेवायची आणि ह्यामध्ये 2 ते 3 चमचे मी तेल वापरते. आता ह्या रेसिपीला थोडं जास्त तेल लागतं. तुम्हाला तर फार तेल चालत नसेल, तुम्ही थोडं कमी केलं तरी पण चालेल. 1 चमचा जिरे घातले, पाव चमचा हिंगपूड घातली आणि 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या ठेचून घातलेत. आता लसूण असा ठेचून घ्यायचा आणि तो तेलावरती परतला गेला की त्याची जी काही छान असा सुगंध असतो ना तो पूर्ण रेसिपीला लागतो. त्यामुळे मी लसूण ठेचून वापरलाय. आणि हा लसूण थोडासा आपण गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आणि त्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आणि ही पण बघा 2 मिनिटं चांगली परतवून घ्यायची. आता लसूण पण बघा छान असा तांबूस झाला. यामध्ये मी 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरलाय. आता कांदा आपण हलका गुलाबी होईपर्यंत परतवून घेऊ. कांदा बघा परतला गेलेला आहे. तर ह्यामध्ये आता आपण जे मगाशी वाटण करून घेतलं तर ते वाटण घालतोय. हे पण आता आपण चांगलं कांद्यासोबत परतवून घेऊयात. मी हे वाटण आपण तेलावरती परतणार होतो, त्यामुळे कांदा काही जास्त असा चॉकलेटी रंगावरती परतला नाही आहे, जेणेकरून तो वाटणासोबत पण पुन्हा चांगला परतला जाईल. वाटण पण बघा चांगलं परतलं गेलंय.
तर गॅस बारीक करून घ्यायचा आणि यामध्ये मसाले घालूयात. तर ह्यामध्ये सुरुवातीला बघा मी आपण थोडंसं टोमॅटोची प्युरी घातली. तुम्ही टोमॅटोची जी काही प्युरी आपण वापरतोय ना, तर त्याच्यामध्ये मी टोमॅटो खिसून वापरले. तुम्ही हवं तर बारीक चिरून पण घालू शकता. पण टोमॅटो घातल्यामुळे काय होतं ना, खूप मस्त चव येते. आता टोमॅटोचा आंबटपणा गेला की मसाले घालू. पाव चमचा हळदपूड, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण चटणी जी आपण रोज घरी वापरतो तर ती वापरली आणि 1 चमचा आपण इथं धने जिऱ्याची पूड वापरली. आता हे मसाले आपण चांगले असे मिसळून घेऊयात. मसाले बघा मी चांगले असे मिक्स करून घेतले. आता 2 मिनिटं असंच ठेवायचं, जेणेकरून काय होतं छान तेल सुटतं. आता गॅस मी अगदी मोठा केलाय, जेणेकरून जी काही कढई आहे ना ती चांगली कडकडीत अशी गरम होईल. आणि त्यानंतर ह्यामध्ये बघा मी साधारणपणे 2 ते 3 ग्लास इतकं पाणी घालून घेतलं. आता पाण्याचं प्रमाण आपण आपल्या प्रमाणावर कमी किंवा जास्त करू शकतो, पण मी थोडं पातळसर ठेवते कारण नंतर ही रेसिपी थोडी घट्टसर बनते. आता चांगलं मिक्स करून घेतलं आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. हे पण चांगलं असं मिसळून घेऊया. आता गॅस आहे ना थोडासा मध्यम करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण एक 3 ते 4 मिनिटाला चांगला दणकून उकळ्या काढून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला जो काही रस्सा आहे तर त्याला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. अगदी खमंग आणि घरभर असा वास मस्तपैकी सुगंध पसरलेला आहे. छान पुन्हा एकदा मी बघा हे मिसळून घेतलं. तुम्ही असाच हा पैकी रस्सा ना हा पण मस्तपैकी भाकरीसोबत खाऊ शकता. आता अशा उकळी आल्यानंतर ना गॅस पुन्हा मोठा करायचा आणि त्यानंतर आपण जे साईडला जी काही गोळा करून ठेवला होता बेसनचा तर तो अशा पद्धतीने चुरून घालायचा. ह्यामुळं काय होतं हा रस्सा आहे ना खूप पातळसर नाही बनत, ह्याला छान असा दाटसरपणा येतो. तुम्ही हवं तर ना गोळे देखील घालून ते थोडंसं चुरून घेऊ शकता. आणि नंतर बघा मी ते चुरून घेतल्यानंतर जे काही आपण गोळे बनवून घेतले होते तर ते गोळे अशा पद्धतीने सगळ्या साईडनं टाकतोय. एकाच जागी गोळे टाकू नका, नाहीतर गोळे चिकटण्याची शक्यता असते. हे गोळे सगळे घालून झाले की छान पुन्हा मिसळून घ्यायचं. सुरुवातीला जरी आपल्याला हे गोळे छोटे वाटत असले पण जसं चांगले शिजतील ना तसं त्याचा आकार वाढतो आणि त्यामुळे अगदी परफेक्ट अशी ही गोळ्याची आमटी बनते. आता बघा गॅस मी अगदी मध्यम केलेला आहे आणि मध्यम गॅसवरती झाकण ठेवून आपण एक 7 ते 8 मिनिटं हे शिजवून घेणार आहोत. 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि झाकण काढून चेक करूयात. मी मध्ये पण 1-2 वेळा चेक करून घेतलं होतं. तुम्ही बघू शकता गोळ्यांचा आकारही अगदी मस्त डब्बल झालाय आणि जो काही रस्सा करून घेतला होता तो देखील अगदी मगाचपेक्षा थोडा दाटसर असा बनलेला आहे. तुम्ही हा स्टेजला ना हे गोळे चेक देखील करून घेऊ शकता की हे गोळे चांगले शिजलेत का, आणि जर काही गोळे शिजले नसतील तर तुम्ही हे 2 ते 3 मिनिटं आणखीन झाकून ठेवून हे गोळे चांगले शिजवू शकता. माझे गोळे अगदी परफेक्ट शिजले होते त्यामुळे मी 2 मिनिटं गॅस मोठा केला आणि त्यानंतर गॅस बंद करून घेतला. अगदी मस्त अशी आपली ही गोळ्याची आमटी तयार झालेली आहे. परफेक्ट अशी आमटी लागते. नॉनव्हेजला देखील तुम्ही विसरून जाल इतकी मस्त आमटी आहे. त्यामुळे तुम्ही एकदा ही रेसिपी जरूर करून बघा. मला खात्री आहे जर तुम्ही 1 भाकरी खात असाल तर तुम्ही नक्कीच 2 भाकरी खाल. इतकी मस्त अशी लाजवाब अशी ही गोळ्याची आमटी तयार झाली. तर तुम्हाला आजची घरात भाजी नसताना किंवा त्याच भाज्या खाऊन कंटाळा असेल तर अशी गोळ्याची आमटी करायला आवडेल का हे मला कमेंटमधून सांगा. माझी आजची ही नाश्त्याची भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स पण करायला विसरू नका. तुम्हाला जर माझे असे छान व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर पुढे असे काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद.